जय श्रीराम. बालमित्रांनो, काल आपण बघितलं की अयोध्यावासियांना राम कुठे राहतात हे माहिती झालं आणि त्यामुळे ते वारंवार यायला लागले आणि म्हणून तिथल्या ऋषीमुनींना त्रास व्हायला लागला. म्हणून रामांनी चित्रकूट सोडलं आणि त्यानंतर ते विविध ऋषींच्या आश्रमात गेले. ऋषीपत्नींनी जानकीला उपदेश केला आणि तसंच त्यांना जटायू भेटतो. जटायूंनी सुद्धा प्रभू दशरथांची चौकशी केली, कारण दशरथांनी त्याला खूप मदत केली होती आणि म्हणून रामाची मदत करण्याचं जटायूंनी ठरवलं आणि सीतामाईला काही सूचना दिल्या. आता पुढे प्रभू गोदावरीच्या काठी पंचवटीत आले. तिथे त्यांनी 2 पर्णशाला बांधल्या. हा भाग महाराष्ट्रात आहे, अर्थात राज्य रावणाचंच. रावणाने 14,000 सैनिक तिथे ठेवले आहेत. सेनापती आहेत खरदूषण. रावणाची बहीण शूर्पणखा ही पण तिथेच राहते. तिला कळले अयोध्येचे राजकुमार पंचवटीत राहायला आले आहेत. ती त्यांना बघायला येते. प्रभूंकडे पाहिल्यावर ती त्यांच्या प्रेमात पडते. जानकीकडे पाहते आणि आपण हिच्यापेक्षा सुंदर दिसायला पाहिजे असं तिला वाटतं. असं वाटलं ती परत गेली. दुसऱ्या दिवशी नटून थटून प्रभूंना भेटायला आली. सुवर्ण लंकेचा राजा रावण, त्याची मी बहीण अशी ओळख करून दिली आणि सरळ लग्नाची गोष्टच बोलली. प्रभू म्हणाले, मी विवाहित आहे. माझा भाऊ कुमार आहे. तुला पाहिजे तर त्याच्याशी लग्न करू शकतेस. दुसऱ्या दिवशी प्रभूंनी लक्ष्मणाला तिच्या भेटीसाठी पाठवले. लक्ष्मणाने सांगितले, तू जर माझ्याशी लग्न केलं तर तुला माझी आणि माझ्या दादा वहिनीची सेवा करावी लागेल. त्यापेक्षा तू दादाशीच लग्न कर. आमच्या वडिलांनी नाही का 3 लग्न केली, तर दादाला 2 लग्न करायला काहीच हरकत नाही. शूर्पणखेला हे पटलं. ती पुन्हा रामाला भेटायला गेली. रामाने परत तिला टोलवलं. शूर्पणखा आता चवताळली. तिने विचार केला की ही सीताच या सगळ्याला कारणीभूत आहे, तर तिलाच संपवावं. म्हणून ती सीतेवर धावून गेली. तेवढ्यात लक्ष्मणाने तिला खाली पाडले आणि प्रभूंच्या आज्ञेवरून तिचं नाक कान कापले. शूर्पणखा जखमी झाली, आकांतांडव करायला लागली आणि तशीच ओरडत आरडत लंकेकडे, आपल्या भावाकडे कंप्लेंट करायला निघाली. शूर्पणखा आहे रावणाची बहीण. तिचं लग्न झालेलं आहे. तिच्या नवऱ्याचं नाव विद्युज्जीव. त्याचं व रावणाचं नेहमी भांडण होई. एकदा रावणाने रागाच्या भरात त्याचा वध केला. तेव्हापासून रावण शूर्पणखेचा ताबेदार झाला. त्याचं मन त्याला खात असे. शूर्पणखा शिरजोरी करीत असे. ही रोजची कटकट त्याला नको होती. याच वेळी रावणाने जनस्थानाचा भाग काबीज केला. तिथे 14,000 फौज आणि 3 सेनापती रुजू केले आणि शूर्पणखेला तिथे दिले पाठवून. आता जनस्थानात म्हणजे पंचवटीत ती अधिकार गाजवू लागली. तिने आपण कुमारिका असल्याचे खोटेच सांगितले आणि म्हणूनच रामानेही लक्ष्मण कुमार आहे असे सांगितले. इथे प्रभूंची राजनीती आहे. एवढ्या राक्षसांना आत्तापर्यंत प्रभूंनी मारले. ते शूर्पणखेला मारू शकत नव्हते का? पण तसं केलं असतं तर रावणासाठी सुंठे वाजून खोकला गेला असता ना, कारण रावणालाही शूर्पणखा नकोच होती. परस्पर ती मारल्या गेली तर बरंच झालं असतं ना. पण असं नको होतं व्हायला. आता तिला म्हणून जखमीच केलं त्यांनी. म्हणजे ती रावणाकडे जाणार आणि रावणाला युद्ध करण्यास भाग पाडणार. मग रावणाने उठाव केला म्हणून मी त्याला ठार मारले असं होणार. मी स्वतःहून रावणाशी युद्ध केलं नाही. ही राजनीती. शूर्पणखा 3 सेनापतींना दरडावते. कोण होते 3 सेनापती? खर, दूषण आणि त्रिशीर. तुम्हाला दादाने सेनापती कशासाठी नेमलं आहे? आपल्या राज्याचं रक्षण करण्यासाठी ना. तुम्ही काय करताय? ते अयोध्येचे राजकुमार आपल्या जनस्थानावर कब्जा करत आहेत. मी त्यांचा प्रतिकार करायला गेले तर माझी काय अवस्था केली बघा. उठा, आता तरी काही करा. मग तिघेही आपल्या 14,000 सैन्यानिशी रामावर तुटून पडले.
रामाने एकट्याने सगळ्यांचे पारिपत्य केले. रावणाने ठेवलेला गुप्तचर, त्याचं नाव अकंपन, याने स्वतःच्या डोळ्यांनी हे सगळं पाहिलं आणि तो तडक रावणाकडे पोहोचला. अयोध्येच्या या राजकुमाराची ताकद त्याने रावणाला कथन केली. यानंतर शूर्पणखा राजदरबारात आली. तिने आकांडतांडव केलं, रावणाला युद्धाचं आव्हान दिलं. अकंपनाने आधीच रामाच्या शक्तीबद्दल सांगितले असल्यामुळे रावण मुद्दाम युद्धाचा विडा उचलायला तयार नाही. तो शूर्पणखेच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. रावणाचा वीक पॉईंट शूर्पणखा जाणते. ती सीतेचे खूप वर्णन करते. अगदी तुझी मंदोदरी तिची दासी शोभेल या शब्दात. अशी वस्तू तुझ्यासारख्या सार्वभौम राजाकडे असलीच पाहिजे. ती रावणाचं ब्रेन वॉशिंग करतेच आहे. तो ऐकून न ऐकल्यासारखं करतोच आहे. शूर्पणखा म्हणते, नुसतं एकदा पाहायला काय जातंय? तू नुसतं तिचं रूप लावण्य बघून तर ये. ही मात्र लागू पडते. तरीही धूर्त रावण विचार करतो की थेट उत्तरेकडून एकदम दक्षिणेकडे आलेले हे राजकुमार आहेत तरी कसे? हे जाणून घेण्यासाठी तो त्याचा मामा मारीच याची भेट घेतो. मारीच सांगतो, शहाणा असशील तर चुकूनही त्या रामाच्या वाटेला जाऊ नको. त्याने वयाच्या 16व्या वर्षी मला जो दणका दिलाय त्याचे परिणाम मी अजून भोगतोय. आपल्या लंकेत परत जा आणि सुखाने राज्य कर. पण यावरही शूर्पणखा कुरघोडी करते. अखेर रावण सीतेचे हरण करायला तयार होतो, तेही धाकदपटशा करून, मारीच मामांच्याच मदतीने. आपण काम केले नाही तर हा भाचा आपल्याला जिवंत ठेवणार नाही, आणि काम केले तर रामाच्या हातून मृत्यू. एकूण आपले मरण निश्चित आहे. म्हणून तो रावणाच्या कटात सामील झाला. मारीचाने सुवर्णमृगाचं रूप घेतलं. सीतेला बोलवायचं. रामाने जर ओळखले तर राम बुद्धिवान पण आहे, म्हणून त्याला नमस्कार करून मी परत फिरेन. पण तो जर हरिण समजून तुझ्या मागे धावत राहिला तर तू त्याला खूप दूर घेऊन जा. तोपर्यंत मी माझं काम उरकेन. ठरल्याप्रमाणे मारीच सुवर्णमृग झाला. रावणाने एका भिक्षुकाचे रूप घेतले. सीतेने सुवर्णमृगाचा हट्ट धरला. राम तो पूर्ण करण्यासाठी निघाले. लक्ष्मणाने मोडता घातला, दादा, हा खरा मृग नाही, हा मायावी राक्षस आहे, तुम्ही जाऊ नका. इथे थोडी शब्दाशब्दी झाली. जी गोष्ट लक्ष्मणाला कळली ती रामाला कळली नसेल का? पण रामाने विचार केला, जर हा मायावी राक्षस असेल तर त्याला ठार करणं हे माझं कर्तव्य आहे. हा खरंच हरिण असेल तर पत्नी हट्ट पुरवण्यासाठी त्याला मारणं हेही माझं कर्तव्य आहे. दोन्हीकडून याला मारलेच पाहिजे. रामाने सीतेच्या रक्षणाची जबाबदारी लक्ष्मणावर टाकली आणि ते हरणाच्या मागे धावतायत. ठरल्याप्रमाणे त्या हरणाने प्रभूंना कुटीपासून खूप दूर आणले. शक्यतोवर त्याला जिवंत पकडण्याचा प्रयत्न केला. शेवटी बाण मारला. मारीच ठरल्याप्रमाणे ओरडला, हे सीते, हे लक्ष्मणा, धाव धाव, आणि गतप्राण झाला. प्रभूंनी त्याचे कातडे बाजूला केल्यावर त्याला ओळखले. विश्वामित्रांच्या सिद्धाश्रमात यज्ञाचे रक्षण करीत असताना त्याला दंडित केले होते तोच हा मारीच. म्हणजे रावणाने योजनापूर्वक कपट केले आहे. पण प्रभू बिनधास्त आहेत, कारण लक्ष्मण जानकीचे रक्षण करण्यास समर्थ आहे हे प्रभूंना माहिती होते, आणि प्रभूंनी लक्ष्मणावर जानकीची जबाबदारी सोपवली होती, आणि तो आपल्या दादाची आज्ञा नाही टाळणार हे पक्क रामांना माहीत होतं, म्हणून ते बिनधास्त होते. पण इकडे काहीतरी विपरीतच घडलं. मारीचाने हे सीते, लक्ष्मणा हाक मारल्यावर सीतेने ते ऐकले आणि ती लक्ष्मणाला जायला सांगू लागली. लक्ष्मणाने खूप सांगितले की दादा संकटात असूच शकत नाही, हा सगळा मायावी राक्षसांचा कट आहे. पण सीतेला ते पटेच ना. लक्ष्मण आपल्या दादाची आज्ञा मोडायला तयार नाही. सीता त्याला खूप घालून पाळून वाटेल तसे बोलते, त्याला दूषणं लावते, त्याच्यावर एकदम खालच्या पातळीवरचे आरोप करते. पण तो रामसेवक मुकाट सगळं सहन करतो.
आता जानकीने निर्वाणीचं पाऊल उचललं. ती म्हणाली, आत्ता तुम्ही जर रामाच्या मदतीला गेला नाही तर मी अग्निप्रवेश करीन. आणि ती खरंच लाकडं गोळा करायला लागली. आता लक्ष्मणाचा नाईलाज झाला. तो रामाकडे जायला निघाला. भिक्षुकाच्या वेशात असणारा रावण याचीच वाट पाहत होता. तो सीतेला भिक्षा मागतो आणि तिचं अपहरण करतो. जानकी रामलक्ष्मणाला हाका मारते, पण ते खूप दूर असतात. पुष्पक विमानात बसून रावण जानकीला घेऊन जातोय. वाटेत जटायू भेटतो. तो रावणाशी प्राणपणाने लढतो, पण त्याचा टिकाव लागत नाही. पंख छाटलेल्या अवस्थेत तो राम राम करत रामाची वाट पाहत पडून राहतो. आता सीतेला परिस्थितीची जाणीव होते. ती रावणाला बरंच काही बोलते, पण रावण तिचं काय ऐकणार. तो तर लंकेच्या वाटेने तिला घेऊन निघाला आहे. जय श्रीराम. नमस्कार बालमित्रांनो.